आखाती देशातील युद्धामुळे इतिहासातील सर्वात मोठा तेल पुरवठ्यातील तुटवडा निर्माण झालाय, असं आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने या संदर्भातील माहिती दिली। तेलाची कमतरता आणि किमतींमधील वाढ भरून काढण्यासाठी सामरिक साठ्यातून विक्रमी प्रमाणात तेल सोडण्यास सहमती आता देण्यात आली आहे। 28 फेब्रुवारीला इराणवर अमेरिका आणि इस्रायलने हवाई हल्ले सुरू केल्यापासून इराणच्या किनारपट्टीलगतची अरुंद सागरी खाडी असलेल्या होर्मुझच्या समुद्रधुनीवर तेल जहाजांचं ये-जा बंद करण्यात आली आहे। इराणने या भागातून जहाजांना जाण्यास प्रतिबंध केल्यामुळे मार्च महिन्यात जागतिक पुरवठा प्रतिदिन 8 दशलक्ष बॅरलने कमी होण्याची शक्यता असल्याचं IEA ने आपल्या ताज्या मासिक अहवालात म्हटलंय। हे प्रमाण जागतिक मागणीच्या जवळपास 8%। या संदर्भातीलच हा खास रिपोर्ट। समुद्रधुनीतील नाकेबंदीमुळे तेल पुरवठा प्रतिदिन 8 दशलक्ष बॅरलनं घटणार। आखाती देशांकडून तेल उत्पादनात प्रतिदिन 10 दशलक्ष बॅरलची कपात। तेल उत्पादन पूर्ववत होण्यास काही महिने लागणार, IEAचा दावा। आखाती देशातील सध्याच्या युद्ध परिस्थितीमुळे जगभरातील तेल पुरवठ्यावर त्याचा अनिष्ट परिणाम झालाय। अमेरिकेच्या वाढत्या दबावामुळे इराणनं भारतासह काही देश वगळता अन्य देशांना, विशेषतः अमेरिकेच्या मित्र देशांना होर्मुझच्या समुद्रधुनीतून तेलाची वाहतूक करण्यास मनाई केली आहे। या संघर्षामुळे इराक, कतार, कुवेत, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियासह मध्य पूर्वेतील आखाती देशांनी एकूण तेल उत्पादनात दररोज किमान 10 दशलक्ष बॅरलची कपात केली आहे। ही सागरी वाहतूक जलद गतीनं पुन्हा सुरू न झाल्यास हे नुकसान अधिक वाढण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनं अर्थातच IEAनं वर्तवलेली आहे। ही परिस्थिती अशीच राहिली तर मध्य पूर्व आखाती उत्पादक होर्मुझच्या समुद्रधुनीला वळसा घालण्यासाठी पर्यायी निर्यात मार्गांचा वापर करत आहे। त्यामुळे तेल पुरवठा करण्याचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे। हा पुरवठा एप्रिलमध्ये वाढू शकतो। मात्र पुरवठ्यासाठी लागणारा अधिकचा वळसा आणि वेळ यामुळे दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे। इराण विरुद्ध युद्ध सुरू झाल्यापासून झालेल्या दरवाढीचा सामना करण्यासाठी IEAनं सदस्य राष्ट्रांकडील सामरिक साठ्यातून विक्रमी 400 दशलक्ष बॅरल तेल सोडण्यास सहमती दर्शवली आहे। या निर्णयाचा ऑइल मार्केटवर मोठा परिणाम झालाय। असलेल्या तेल साठ्यातून तेल वापरण्याची परवानगी देणं ही या क्षेत्रातील अत्यंत नाजूक स्थिती असल्याचा दावा IEAचे कार्यकारी संचालक फातिह बिरोल यांनी केला आहे। जागतिक पुरवठ्यामध्ये अचानक 8 मिलियन बॅरल प्रतिदिन कपात झाली आहे। आखाती देशांतील उत्पादनात 10 मिलियन बॅरल प्रतिदिन कपात झालेली आहे। सध्याच्या तेल पुरवठ्याची स्थिती नेमकी कशी आहे ती सुद्धा आपण समजून घेऊया। जगभरात तेलाची मागणी आहे 104 ते 105 मिलियन बॅरल प्रतिदिन। जगभरातलं उत्पादन आहे 106 मिलियन बॅरल प्रतिदिन। युद्धामुळे निर्माण झालेली स्थिती आहे 8 मिलियन बॅरल प्रतिदिन। जागतिक तेल वापर सुमारे 104 मिलियन बॅरल प्रतिदिन। एका वर्षाला तेलाची मागणी 38 अब्ज बॅरल प्रतिदिन आहे। भारताला आवश्यक तेलाची मागणी नेमकी किती आहे तेही पाहूयात। भारताची मागणी आहे 5.5 मिलियन बॅरल प्रतिदिन। भारतातील उत्पादन आहे 1 मिलियन बॅरल प्रतिदिन। भारताला आवश्यक आयात आहे सुमारे 85%। भारताकडे असलेला साठा आहे 70 दिवस पुरेल इतका। युद्धाचा परिणाम हा जागतिक स्तरावर मोठा धक्का मानला जातोय। भारतानं विविध 40 देशांकडून तेलाची मागणी केल्यामुळे परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात आहे। सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीकडून होर्मुझच्या समुद्रधुनीला वळसा घालणाऱ्या निर्यात मार्गांचा वापर करण्याचे प्रयत्न सातत्यानं वाढत आहेत। त्यामुळे एप्रिल ते जून या कालावधीत होणारं नुकसान अंशतः भरून काढण्यास आणि जागतिक तेल पुरवठ्यात वाढ करण्यास मदत होणार असल्याचा दावा IEAनं केला। मध्य पूर्वेतील उत्पादनात झालेल्या तीव्र कपातीनं रशियासारख्या देशांकडून उत्पादन क्षमता वाढवण्यात आली आहे। तरीही यावर्षी जागतिक तेल उत्पादनात दररोज 8 दशलक्ष बॅरलची घट होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। युद्धामुळे अनेक देशांमधील हवाई वाहतूक सेवांवर मोठा परिणाम झालाय। त्यामुळे तेल मागणीवर देखील त्याचा मोठा परिणाम झालाय। मागणी कमी झाल्यानं त्याचा सकारात्मक परिणाम
तेलाच्या साठ्यांवर झालाय. यावर्षीच्या एकूण तेलाच्या मागणीचा सरासरी विचार केल्यास तेलाची मागणी मुळात 10 लाख बॅरल कमी झाली आहे. ती मागणी कमी झाल्यानं पुरवठ्यात झालेल्या कपातीचा फारसा परिणाम तेल साठ्यांवर होणार नसल्याचा IEAनं दावा केलाय. मात्र वाढत्या ऊर्जा खर्चाचा परिणाम जागतिक आर्थिक विकासावर देखील होण्याची शक्यता आहे. विकसित आणि विकसनशील देशांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय. तेल पुरवठ्यात होणारी कपात आणि भारतातील तेलाची मागणी पाहता भारत सरकारनं अन्य 40 देशांकडून तेल आयात करण्याची तयारी तातडीनं सुरू केली होती. त्या देशांकडून तेल आणि गॅसचा पुरवठा होत असल्यानं भारताला कोणत्याही भीषण परिस्थितीला सामोरं जावं लागणार नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.